सरकारनं 1,09,000वर भरती केली। अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेत अट घाला। 2 पत्नी असणाऱ्यांना 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाभ नको। विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी। मी कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही, माझ्यावर अन्याय झालाय। विधान परिषदेत शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचा न्यूज 18 लोकमतकडे मोठा खुलासा। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात। आमचे सर्व उमेदवार जिंकून येणार, वडेट्टीवारांचा दावा। मनसेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। दीक्षाभूमीवरील आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याची केली मागणी। पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा पालखी मुक्कामी दर्शन घ्यावं। रणजित सिंह नाईक निंबाळकरांची राहुल गांधींना सल्ला, तर विरोधकांना निंबाळकरांवर पलटवार। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलानं लिहिला 300 शब्दांचा निबंध। बाल न्याय मंडळापुढे निबंध सादर। गोकुळच्या गाईचं दूध महागलं। पुणे आणि मुंबईत 2 रुपयांनी वाढ, तर उर्वरित महाराष्ट्रात कोणतीही वाढ नाही। राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण पालघरमध्ये पावसाचा जोर वाढणार। 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कात्रीनं हल्ला। हल्ल्यात तरुणी जखमी, तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू। आणि ब्रिटनमध्ये सत्तांतर, भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव, तर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाची विजयी घोडदौड।